हॅलो एव्हरीवन, डू यू स्पीक इंग्लिश? तुम्हाला इंग्लिश येतं का? कारण इंग्लिश येणं ही काळाची गरज आहे. इंग्लिश येत असेल तर करिअरच्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी खुल्या होतील. इंग्लिश येत असेल तर तुम्ही जगात मुक्त संचार करू शकता. इंग्लिश येत असेल तर सोसायटीत इम्प्रेशन मारता येतं. इंग्लिश येत असेल तर व्यक्तिमत्वात आपोआप विकास घडून येतो. इंग्लिश येत असेल तर जगाची दारं आपल्यासाठी खुली होतात. कारण जगामध्ये इंग्लिश हा एक परवलीचा शब्द आहे, परवलीची भाषा आहे. त्याच्यामुळे इंग्लिश येणं फार फार आवश्यक आहे. मग आपल्याला इंग्लिश का येत नाही याची काय कारणं असतील? आपण खरं तर इंग्लिश शिकलो आहे. शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, इंग्लिश भाषा म्हणून, विषय म्हणून आपण नक्कीच शिकलो आहे. पण तरी आपण का बोलू शकत नाही? प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. कोणी म्हणतं की आम्हाला बॅकग्राऊंड नव्हता, कोणी म्हणतं आम्ही मातृभाषेत शिकलो, कोणी म्हणतं आमचा शब्दसंग्रह कमी आहे, कोणी म्हणतं की आम्हाला ना आमच्या कन्स्ट्रक्शनबद्दल काही कॉन्फिडन्सच नाही आहे. खरंच करेक्ट बोलू का अशी भीतीच वाटते. आम्ही मातृभाषेत विचार करतो आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बोलतो, म्हणून इंग्लिश बहुधा येत नाही. खरं आहे, यातलं एक नाही, ही सगळी कारणं एकत्रित खरी आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत यातली बरीच कारणं लागू पडतात. मग काय करायचं? इंग्लिश शिकता येईल का? तर हो, नक्कीच शिकता येईल. काय वय असावं? काही वयाची मर्यादा नाही. इंग्लिश कुठल्याही वयात शिकता येतं. लहान वयात असेल तर अर्थातच जास्त चांगलं, पण वय वाढलं तरी काळजी करायची गरज नाही. इंग्लिश नक्कीच शिकता येतं. मग इंग्लिश शिकण्यासाठी काय करायला हवं? तर कुठलीही भाषा शिकायची म्हणजे LSR आणि W या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. आता यातलं लिसनिंग फार महत्त्वाचं आहे. इंग्लिश ऐकलं पाहिजे, मग इंग्लिश बोलून पाहिलं पाहिजे, इंग्लिश वाचन वाढवलं पाहिजे, इंग्लिश लेखन जमलं तर करून पाहिलं पाहिजे. याच्यातल्या पहिल्या 2 गोष्टी तरी निदान आपण नक्कीच करू शकतो, यांची सुरुवात करू शकतो. इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यासाठी इंग्लिश ऐकलं पाहिजे, जिथे जिथे शक्य असेल तिथे वापरलं पाहिजे. मग आता आपल्याला आपोआप संधी मिळतील का इंग्लिश बोलण्यासाठी? प्रत्येकाला नाही मिळणार. मग त्या आपणच तयार करायला हव्या. त्या कशा तयार करायच्या? आपला शब्दसंग्रह कसा वाढवायचा? करेक्ट कन्स्ट्रक्शन कशी वापरायची? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीत विचार करून इंग्लिश बोलण्याऐवजी प्रत्यक्ष इंग्लिशमध्येच विचार कसा करायचा? हे सगळं जर आपल्याला शिकायला मिळालं तर आपण नक्कीच इंग्लिश चांगलं बोलू शकू. 2 गट असतात बघा. इंग्लिश चांगलं बोलणाऱ्यांचा एक गट असतो आणि चांगलं इंग्लिश बोलणाऱ्यांचा एक गट असतो. असा कुठल्याही भाषेच्या बाबतीत असतोच, तसा इंग्लिशच्या बाबतीत पण आहे. सुरुवात आपण इंग्लिश चांगलं बोलण्यापासून करूया. ते एकदा अचीव केलं की चांगलं इंग्लिश कसं बोलायचं याचासुद्धा विचार नक्कीच करता येईल. तेव्हा सुरुवात करूया इंग्लिश शिकायला सगळ्या पद्धतींनी, शब्दसंग्रह वाढवून, कन्स्ट्रक्शन शिकून, करेक्ट इंग्लिश बोलायचं कसं ते विचार करून, सिच्युएशनप्रमाणे कसं इंग्लिश बोलायचं त्याचा विचार करून आणि इंग्लिशमध्येच कसा विचार करायचा हे शिकून. लवकरच भेटूया. नमस्कार.